एकूण 8 किलो 214 ग्रॅम वजनाचा 1,20,000 रुपयांचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात गुन्हे शाखा कक्ष 1 काशीमिरा यांना यश. दिनांक 5/5/2025 रोजी माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा कक्ष 1 काशीमिरा याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार संजय शिंदे, अशोक पाटील, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार मनोज चव्हाण असे अंमली पदार्थ गुन्ह्यातील गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग फिरत असताना मुंबई अहमदाबाद महामार्गावर हॉटेल करिश्मा समोरील अहमदाबादकडून मुंबईकडे जाणाऱ्या रोडच्या सर्व्हिस रोडचे साईडला उभ्या असलेल्या वाहनांच्या जवळून जात असताना सदर वाहनांच्या आडोशाला एक इसम मोटारसायकलच्या बाजूला संशयास्पदरित्या पाठीवर सॅग लावून उभा असलेला दिसून आला. त्याचा सदर जागेवरील वावर हा संशयास्पद वाटल्याने वाहनातील पोलीस पथकाने सदर इसमास तात्काळ जागीच ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता तो आपल्या कब्जात एकूण 1,20,000 रुपये किमतीचा एकूण 8 किलो 214 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या बाळगलेला मिळून आला. सदर मुल्लेमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 219/2025 NDPS कायदा कलम 1985 चे कलम 8, 20, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त, माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग, माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक गुन्हे शाखा कक्ष 1 काशीमिरा, प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कदम नायगाव पोलीस ठाणे, गुन्हे शाखा कक्ष 1 काशीमिराचे पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा पोलीस हवालदार, सुधीर खोत, सचिन हुले पोलीस अंमलदार, प्रशांत विस्पुते, धीरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे तसेच नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक सपकाळ, पोलीस अंमलदार अझहर मस्ते, प्रकाश आगिवले यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केकाण नायगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत.